चला मंडळी, तर रियांश गेलेला आहे आणि आता मायराने आमच्यासाठी काहीतरी बनवलं आहे, ते आता बघूया. म्हणजे मला ती गोष्ट सापडली, पण ती गोष्ट अशी ओपन होती, तर त्या गोष्टीला मी पॅक केलं आणि हे केलं. लिहिलंय त्याच्यावर मॉम डॅड. कुठे काय? मॉम डॅड इज फॉर यू. ओके, हे ओपन करू का? आय लव्ह यू. ओके, मॉम डॅड दिस गिफ्ट इज फॉर यू. ओके, सेलोटेपला कलर मारला. असं बघितलं अंदमान कोण गेलं होतं अंदमानला? हे पूजाने दिलं होतं, पूजा गेली होती अंदमानला. तेच परत रिपॅक काहीतरी केलं पण आमच्यासाठी. पॅकिंग क्रिएटिव्ह केली. पॅकिंग साठी 10 out of 10. खूप छान. बेबी, दीदीने बघितलं काय केलं? बेबी खूप छान. चला लवकर उद्याचा एकच दिवस आहे तुझ्याकडे. येस, व्हेरी सून मायराची शाळा चालू होते आहे. एक की नाही माया? आणि ओरिएंटेशन आहे पण तर मायराचं. मग स्कूल आहे आणि आपला जो किलोभर होमवर्क आहे. आम्हाला आता जाग आलेली आहे. 2 महिन्यानंतर होमवर्क बाकी असतो. 1 महिना आपण कुठे होतो तेच बोलतो. चला माहिती ते जे काल आपण रिस्पॉन्सेस बघितले त्याच्यामध्ये अजूनही वाढ झाली आहे. आता काहीतरी 122 की 125 आहे. 122 लोकांचे रिस्पॉन्सेस आलेले आहेत. 122. काल 95 की 90 काहीतरी होते. सो आपल्याकडे अजून 1 वीक आहे. नेक्स्ट संडेला आपण सकाळी 10 वाजता ती झूम कॉल करतोय. आणि आजही मला खूप फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत की नाही मला आत्ताच सांगा, आत्ताच मला अर्जंटच आहे, आत्ताच सांगा. येस, डेफिनेटली आपण त्यांना या वीकमध्ये फॉलोअप करणारच आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जे कोणी हा ब्लॉग नवीन बघत असतील तर हेल्थ इन्शुरन्स वरती आपण एक नो हाऊ करतो आहे की कशी ही इंडस्ट्री चालते, काय टर्म्स अँड कंडिशन्स काय, हे सगळं काय आहे ना ह्याचा आपण एक कलेक्टिव्ह झूम कॉल करतो आहे संडेला 28 तारखेला 28 जुलैला सकाळी 10 वाजता. त्यासाठी हे सगळं आपण गुगल फॉर्म हे सगळं करतोय. जर तुम्हाला त्या झूम मीटिंग मध्ये यायचं असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक गुगल फॉर्म दिलाय. तो फॉर्म क्लिक करा, भरून द्या आणि तुम्हाला नेक्स्ट कमिंग फ्रायडे पर्यंत ती झूम कॉलची लिंक येऊन जाईल. की नाही? खूप लोकांचा प्रतिसाद आला. थँक्यू सो मच तुम्हाला. आणि दादा मला प्लीज सांगा. आणि बरं रिस्पॉन्सेस आहेत ना, आता रिस्पॉन्स बघते ना आता ह्याच्यापासून आहेत, काय म्हणतात, नागपूर, शिराळा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, खारघर, मुंबई, नाशिक, पनवेल, सातारा, विरार, पुणे. सो अंबरनाथ. येस. तर खूप लांबून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला मेसेजेस येत आहेत. तर नक्कीच बघूया आपण काय होतं. ओके नाही? The next day. चला, तर आपल्या घरी आज जो मेनू आहे ते आहे पिझ्झा कॉर्न असं काहीतरी आहे. ओके, तर बरं ही बरं ही रेसिपी काय आमची नाहीये. ही रील वरती श्वेताने नाही, मी श्वेताला पाठवलेली रेसिपी आहे आणि श्वेताने ती आता बनवायचा आम्ही हे करणार, ट्राय करतोय. तर आणि एकदम सोपी आहे, चटपट होणारी अशी रेसिपी आहे ती. पिझ्झा सॉस आहे आणि मेयोनीज आहे, त्याला मी मिक्स करते. ओके, तर मंडळी याच्यामध्ये मेयोनीज आणि पिझ्झा सॉस मिक्स केलेला आहे.
आणि याच्यामध्ये आहे ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, मसाला आपल्याकडे जो असेल तो लाल मसाला, आणि काळी मिरी पावडर आणि पिंक सॉल्ट. ओके. हे आपल्याला सगळं याच्यामध्ये अच्छा ह्याच्यामध्ये टाकायचं का? ओके. आणि परत चांगलं मिक्स करायचं. चांगलं मिक्स करायचं. ओके. मिक्स करायचं काम आमच्या मायराला खूप आवडतं. ठीक आहे. आणि हे काय इकडे, हा काय प्रकार आहे? हे कॉर्नफ्लेक्स आहे जे मिक्सर मध्ये बारीक केलंय, ते तुम्हाला आता पुढे कळेल. तर असं कॉर्नफ्लेक्स असतात ते जरा बारीक करून घ्यायचे आपल्याला. आणि मका आहेत. ठीक आहे. आणि याच्यामध्ये लिंबू टाकायचं आहे. लिंबू टाकूया आपण आता. बरं हे जे मका आहे हा आपण बॉईल करून घेतलाय पहिलं तर. नॉर्मल जो आपण मका मार्केटमध्ये आणतो तो फक्त बॉईल करून घ्यायचा आहे. बॉईल करून झाल्यानंतर ही जी प्रक्रिया आपल्याला करायची आहे. आणि याच्यामध्ये आता बटर घालायचं. येस, थोडं बटर टाकूया. सॉफ्ट बटर घालायचं. बटर व्यवस्थित मिक्स करायचं कारण त्याचे गोळे होऊ शकतात. अच्छा. त्यामुळे संध्याकाळी इव्हनिंग स्नॅक्सला जर कोणाला मुलांना भूक लागली असेल तर हा असा चटपटीत मेनू आहे. लगेच झटकीपट होऊ शकतो. आपल्याकडे अशी रील करायला पाहिजे होता की अनिकेत आज काय खाणार, मग असं मी तुला मोबाईल मधनं एक रील दाखवणार, आज मी हे खाणार. याच्यामध्ये कोथिंबीर. ओके. आता कोथिंबीर आपण टाकलेली आहे. आणि आता काय करायचं? आणि आता हे असं छानपैकी कॉर्नला लावायचं. ऍक्च्युली मला हे सगळं माहिती आहे, मी तिला प्रश्न विचारतो. हे सगळं यांनीच बघून मला सांगितलंय उद्योग करायला. बरं मी आजच पाठवतो ना सकाळी तुला मी रील. नाही काय तर आता हे असं लावायचं आहे. असं फक्त सगळ्या साईडनी लावायचंच आहे ना फक्त आपल्याला. कुरमुरे नाही, कॉर्नफ्लेक्स. मी लेमन कोरिएंडर राईस बनवलेला. तर बरेच कमेंट आले असं नाही बनवत किंवा काय. अरे आपल्याला जसं वाटतं. नाही ते नाही हो. पण मी एक रेसिपी आहे ती बघून केलेली. मी पहिल्यांदाच केला, मला माहिती नाही कसं बनवतात. तर त्याच्यात तसं बनवलेलं म्हणून मी तो नाही. मी पण त्या 4-5 कमेंट वाचल्या. डेफिनेटली पद्धत काही वेगळी असेल, पण आहे ना अशी बघा, मुळात काय आहे ना, चवीला चांगलं लागलं पाहिजे हा एक सिंपल माझा उद्देश असतो. मला कुठली रेसिपीचा मी जर जस्टिफाय करायचं झालं तर नाही, पण मी जी बघितलेली ती मी बनवली आणि त्यानंतर कमेंट वरती मला 1-2 रेसिपीज आल्यात त्या आपण ट्राय करू. हा, मला काही जणांनी ऍक्च्युली रेसिपी पण लिहून पाठवली त्या कमेंट मध्ये, तर ती पण आम्ही वाचली आहे. ती पण कधीतरी आपण एकदा ट्राय करू. तर असं नाही की त्याने चांगलं सांगितलं की अशी बनवतात, आपण ती एकदा ट्राय करू. तर हे आपण असं लावून गेलंय. ओके. त्याच्यानंतर हे कॉर्नफ्लेक्स मध्ये व्यवस्थित असं रोल करायचं. इकडचा आधी लावून घेतो. एकामध्येच पुरलं वाटतं. हो, हा 2-3 होतील त्याच्यात. आहे अजून करायला लागली बारीक. आता मायरा लाव. आपण एक गॅस लावूया. डायरेक्ट भाजूया. एकच भाजायला लागेल ते. ठीक. मायरा हे भाजून झालं ना की मग तू एक लाव. एक लावून घेतो. माहिती आहे ना काय करायचं. तुला मोठी प्लेट देतो, सांगणार नाही. तो आता मायरा लावते आहे. चला.
आणि हे आता फक्त आपल्याला भाजायचं, राईट? व्यवस्थित दाबून घ्यायचं फक्त, म्हणजे ते पडत नाही जास्त. ओके. त्यामुळे एकदम सिम्पल रेसिपी आहे. पंखा आपल्याला हे चालू आहे का रे? आकाश हे बंद कर रे, खिडकी बंद कर ना जरा. आणि ना झटपट होणार ते ऑलरेडी भाजलेलं आहे आपल्याला, बॉइल्ड आहे. आणि आपल्याला फक्त करपवायचं ते लगेचच हे होईल. तर मायरा पण इथे त्याला भरपूर लाव, रंगरंगोटी करते. लाव, टाकू याच्यात, लाव. आता फक्त ना ते रोल करायचं मला असं. हा, फिरव. व्हेरी गुड. तुझ्या स्कूलमध्ये पण अशी रेसिपी करतो, पण हे नॉन फायर नाहीये, फायर वाला. नॉन फायर असतं. मोठे लोक, मोठ्या ग्रेड मध्ये ते फायर वाले करतात. हा, मोठ्या ग्रेड वाले ना. काही जण केक करतात, पास्ता पण करतात. तुमची बघितलं पोरं शाळेतली. मी त्यावेळी हे केलेलं, काय? हे काय, किवी स्ट्रॉबेरी पार्फे. मायरा बघ कुकिंगची भयंकर हो, मायराला खूप आहे कुकिंगची आवड, आणि तिने पॅशन प्रोजेक्ट पण घेतला होता. आता यावर्षी काय घेते काय माहिती. यावर्षी मी डान्सिंग घेणार आहे. कुकिंग पण चालू शकतो, कुकिंग, डान्सिंग, व्हॉट एव्हर यू फील लाईक. चला मंडळी, एक झालेलं आहे. आता दुसरं आपण घेऊया. थांब, आता मायरा थांब जरा 2 मिनिटात. आता हे आपल्याला करायला लागेल, त्याच्यामुळे त्याला लावू नको बॅटर. ओके. नाही, पण त्याच्यात नाही होणार, याच्यात नाही होणार ते. तर आता भाजून घेऊया आपण दुसरं वाला जे आहे ते. मंडळी, एक्सपिरियन्सनी आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की पहिला खालचा भाजा भाजून घेतलं गरजेचं आहे, पकडायला जमेल चांगलं. अनुभवाचे बोल आहेत हे. आणि मी कधी कधी किचन मध्ये आमचा मसाला मांडते. बाय द वे, उद्या मायराची ही स्कूल आहे, मायाचा फर्स्ट डे ऑफ स्कूल आहे की नाही. आणि माझी जी लास्ट इयरची फ्रेंड होती, फर्स्ट सेकंड स्टँडर्डची, ती माझ्यासोबतच आहे. आकाश पण आला. आकाश चोरी नजरेने बघितला. आकाश मामा डायरीला हाफ हाफ देतो, बघ आता पडलं असतं. सो आता यांची टेस्टिंग चालू झालेली आहे. पहिली टेस्ट कशी आहे? मस्त, एक नंबर. आता आपण मास्टर शेफ कडे पळूया. कशी आहे? एक नंबर आहे. चटकन आणि पटकन बनवण्यासाठी अतिशय उत्तम. आणि आजी पण आलेली आहे. आणि ते मम्मा करत आहे, मी नंतर करणार आहे. आपण आता आईची प्रतिक्रिया घेऊया, कसं झालेलं आहे, कसं वाटतं. हा, आयटम वेगळा आहे ना, है ना. बरं, मायराची गंमत काय आहे, मायराचे दात आहेत ना पुढचे नाही आहेत, त्याच्यामुळे तिची जरा फजिती होते तिची. छान आहे की नाही, है ना. ऑल थँक्स टू मी. अगं मी रील पाठवली, रील. अरे पण त्याचं मेन मुद्दा मी माझा पहिले तर तिने बनवलाय, है ना. आणि तुम्ही पण खूप छान रेकमेंड. हा, दॅट इज मोर इम्पॉर्टंट, आहे की नाही. हा, पहिलं उकडलंय आणि मग नंतर त्याला
ते हे लावलंय, काय काय का मॅरिनेशन लावलंय त्याला. आकाश अजूनही लोक प्रश्न विचारतात हु इज आकाश, हु इज आकाश. आपण त्या ब्लॉगची मी काय बोलतो, हु इज आकाश म्हणून एक ब्लॉगच आहे, तर त्या ब्लॉगची लिंक मी इथे नक्कीच टाकेन. ओके, रिप्लाय करताना मी लिंकच टाकते. हा का, तर नक्कीच त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण सांगितलंय. टायटलच आहे ना असं, हु इज आकाश म्हणून. चला, असे करून 5 कॉर्न पत्ते झालेले आहेत. 5वा होईल होता पत्ते, पण तो आयटम मस्त लागतो, म्हणजे ते स्मोकी है ना. चला, उद्या कुठली तरी वेगळी रील पाठवतो श्वेताला. संध्या अनिकेत काय खाणार, मम्मी काय बोलणार, मोबाईल मधून एक रील दाखवणार आज हे खाणार. चलो, माझी प्लेट बाहेर आहे. मी खाते, मायरा खाते, दुसऱ्या एका प्लेटमध्ये दे, दुसऱ्या एका प्लेटमध्ये दे. आता झालं माझा बस झालं. त्यावर आहे पाहिजे नाही काय हवं का तुम्हाला? नाही नको, मेयो नको, खूप लावलंय. चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो पाहिजे. माहिती आहे, मी आता एक ऑरिगॅनो आणले, तुकरेट ऑरिगॅनो आहेत. मला असं वाटतं सुकलेली पानच दिली वाटते त्या ऑरिगॅनो मध्ये. जे डॉमिनोचे जे ऑरिगॅनो त्याच्यामध्ये मीठ वगैरे मिक्स आहे, मी खाऊन बघितलं डॉमिनोजच्या. हा का, कारण का मी आता जे विकत आणलं त्याच्यामध्ये असं वाटतं सुकलेले काहीच नाहीये, ते प्युअर आहे. याच्यामध्ये मी आता खाऊन बघितलं ना, मीठ आहे, थोडंसं चिली फ्लेक्स पण मिक्स केलेलं आहे. कशामध्ये? ऑरिगॅनो मध्ये. म्हणजे डॉमिनोजचे जे ऑरिनोज आहेत, मसाला घातलाय त्याच्यामध्ये, म्हणून त्याची टेस्ट वेगळी लागते. त्यांचा मसाला वेगळा बनवतात. चला, आता मी जरा मनसोक्त खाऊन घेतोय. बेबी लाडा मध्ये आहे काय? बेबी लाडच आहे का ग? चला, तर मायराचा उद्या फर्स्ट डे ऑफ स्कूल आहे. आपण उद्या मस्तपैकी सकाळ अर्ली मॉर्निंग भेटूया, है की नाही. आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा, हा कशी वाटते तुम्हाला ती. आणि लेमन राईस, नंतर ड्रमस्टिक सूप, आणि तिसरं शेपूचे पराठे जे तुम्ही केले त्याचीही नक्कीच प्रेक्षकांना रेसिपी सांगा. बिकॉज शेपूचे ठेपले कोणी खाल्ले नसतील मला. नाही, पण मी ते YouTube वर सर्च करूनच बनवले. अच्छा, असं काय माझी वेगळी रेसिपी नव्हती, मला ते बघून बनवायला आवडतं. येस. आजची पण रेसिपी तशीच होती, आणि तुम्हाला सगळं ऑलरेडी सगळे इन्ग्रेडियंट्स दाखवलेत. ते पण कोणाची तरी रेसिपी आहे, तर मला ते आता ते नेमकं मिळालं तर आपण दाखवून देऊ, कोणाची व्हिडिओ असेल तर, आहे की नाही. येस, चला काय, आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. परत अशा एका ब्लॉग मध्ये भेटूया. टिल देन, टेक केअर, बाय. आणि अजून कोणी झूम मीटिंग साठी इनरोल केलं नसेल तर पटकन जा, तो ब्लॉग बघा, चेक करा, आणि तुम्ही तुमचंही नॉलेज वाढेल. येस, नक्कीच. हा, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू मायराज कॉर्नर. टाटा. म्हणजे अशी माहिती तुम्हाला कुठे दुसरीकडे कितपत मिळेल माहिती नाही, पण मला नक्कीच, कारण मला माहितीये की त्या इन्शुरन्स इंडस्ट्री मधलं भरलेलं आहे एकदम आमच्याकडे. ती माहिती तुम्हाला. बरं, ही श्वेता का बोलते माहितीये, बरेच जणांना तिने झूम कॉलवरती ते सगळं संभाषण ऐकलंय जेव्हा मी माझ्या क्लायंटशी कम्युनिकेट करतो किंवा काय, त्याच्यामुळे तिला हे सगळं माहिती आहे की मी काय विषयावरती बोलणार आहे किंवा काय. तर तो ब्लॉग नक्की बघा. ते ब्लॉग थंबनेल मी ते टाकेनच, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक देईल. यू विल गेट टू नो व्हॉट इज ऑल अबाउट. ओके, चलो, टाटा, गुड नाईट, सायनारा.